रात्री पाऊस पडल्याचा परिणाम रूमभर सगळे कपडेच होते पिल्लूचे. त्यानंतर मी गरम पाणी पिलं आणि सोमवार आणि जन्माष्टमी असल्यामुळे मी ती पूजा करून घेतली. श्रीकृष्णाला छान पिवळं फूल वाहिलं. त्यानंतर महादेवाला बेल वाहून आरती करून घेतली होती आणि यांनी आज सर्व घरभर आरती दिली. पिल्लू झोपला असल्यामुळे त्याला पण आरती द्यायची होती. तो झोपला आणि ते गेले ऑफिसला. मी नाश्ता केला. पिल्लू उठला इथे. पिल्लूसोबत थोडंसं खेळले आणि जेवणामध्ये ते भेंडी होती, बीट होतं आणि ती काकडी घेतली होती, ज्यात श्रीकृष्णाला आपल्याला ठेवायचं होतं. आणि हा जो मिरर दिसतोय तो मॅजिक मिरर आहे, तुम्हाला माहीत असेल. मी आमच्या एंगेजमेंटमध्ये यांना गिफ्ट दिलं होतं आणि पिल्लूसाठी तो मी काढला होता. आणि ते यांनी स्वतःसाठी बॅग आणली, कारण भरपूर दिवस झाले त्यांना बॅग आणायची होती. त्यानंतर श्रीकृष्णाला काकडीमध्ये ठेवलं आणि ते त्यांच्यासाठी डेकोरेशन करायला घेतलं. म्हणलं मग आधी जेवण करावं आणि त्यानंतर मग सर्व डेकोरेशन करावं. रात्री 12 वाजता मग इथे पूजा करायला घेतली. पिल्लूही जागा होता. श्रीकृष्णाला पंचामृतांनी छान अभिषेक केला. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यांना छान असे वस्त्र घातले, पिवळं फूल वाहिलं, मिठाया वाहिल्या आणि पिल्लू इथे अजून जागीच आहे. छान पाळणा म्हणला. पिल्लूही छान पाळणा हलवत होता.